आज आम्ही परत जाणार आहोत दुसरी जागी, तर काठमांडूला भागवल्याची वेळ आलेली आहे. सो आता आम्ही थोडंसं ब्रेकफास्ट करू आणि मग निघू आम्ही बसमध्ये. मग तिकडनं बघूया कुठे जातो आहे आम्ही, ते बघायलाच तुम्ही. सो हे काय ब्रेकफास्टला घेतलेलं आहे मी. हैप्पी जर्नी। ओके थैंक यू। और अच्छा आ रहा है निकिता। मैं वो सेकंड नंबर में लास्ट मैं वो अंदर है। ये मेरे बच्चे, ये बड़ी बहन के बच्चे, ये तीन मेरे बच्चे, ये मेरा बेटा। हाँ ये तीन मेरे, और वो जो बीच वाली उनकी दो लड़कियां हैं। सबसे और वो कुछ चाहिए सुबह ऐसा। थैंक यू। तो फिर हम कभी मिलेंगे। थैंक यू मैडम प्लीज। तर असं काही आर्य तारा हॉटेलमधल्या मॅनेजरने आमचं साय ऑफ केलं. हैप्पी जर्नी बैक होम। 190 हैप्पी जर्नी। यहाँ से ना क्लिक करते जाना, फोटोज जाएंगे. यस गुड लक। Good luck. So hopefully you enjoy here. Yes, madam. definitely. And One more. एक photo with Good luck. तर आता हे लगेचेच आमचे सगळे बसमध्ये चालले. तर आता आम्ही चाललेलो आहोत पोखराला. तिथे एक मंदिर आहे जिथे आपली मनातली एकदम मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते. सो वैष्णोदेवी पण तसंच आहे. वैष्णोदेवी. बट चला आम्ही नेपाळमध्ये आलो. सर नेपाळ. ओके. नेपाळ. आता आपण जाऊया, बघूया कसं आहे ते. सो आम्ही आता नेपाळमधनं पोखराला चाललो. तर पोखरा इज अ प्रेम कॅपिटल ऑफ नेपाळ. सो आणि जसं आपण हिमालय वगैरे जे ट्रॅकर्स असतात ते लोक हिमालय वगैरे चढतात, तसं हे पोखरामध्येही आहे चढण्यासारखं, म्हणजे माउंटन्स वगैरे क्लाइम्बिंग. जसं तिकडे बंजी जंपिंग होतं, प्लस पॅराग्लायडिंग वगैरे पण होतं. सो असं काही पोखरामध्ये आहे. आणि पोखरा आणि जे आम्ही मंदिरमध्ये चाललो आहे मनोकामना मंदिर, तिथे जे आहे काय बोलतात तिथे जे आहे. सो जे नेपाळ आहे ते नेपाळमध्ये पोखरा जे आहे ना ते ट्रॅकिंगवाल्यांसाठी खूप स्पेशल आहे, कारण तिथे माउंटेन्स वगैरे खूप चांगले आहेत. तिथे बंजी जम्पिंग, पॅराग्लायडिंग वगैरे सगळं होतं. सो आहे ते खूप चांगलं व्ह्यू वगैरे आहे, खूप ऑसम आहे. आणि नेपाळ जे आहे ते गेटवे ऑफ ट्रॅव्हल फूड. आणि जे मंदिर जिथे आम्ही चाललेलो आहोत ते त्या टेम्पल जे आहे ना ते सिच्युएटेड इन गोरखा आहे. ते गोरखा डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आता चाललेलो आहोत चहा प्यायला. सो आता आम्ही स्नॅक्स तर नाही बोलणार, पण थोडा ब्रेक घेतला आहे कारण 8 तासाचा प्रवास आहे आमचा.
सो असं काही ग्रीनरी आहे त्या हॉटेलमध्ये, खूप छान आहे, अमेझिंग. गाईस, हे वाला मी तुम्हाला आमच्या हॉटेलमध्ये पण दाखवलेलं. ह्याला ती काट्यासारखी काहीतरी फुलं असतात, ही बघा. माहिती नाही काय. वाव, दिस व्ह्यू छान आहे. पोहोचलेलो आहोत. आता केबल कारने आम्ही जाणार आहोत मनोकामना टेम्पल. मनोकामना टेम्पल. चला कोका-कोला. मनोकामना मंदिर हे देवी भगवतीला देवी पार्वतीच्या अवतारात समर्पित आहे. या मंदिराची स्थापना 17व्या शतकात गोरखा राजा रामशाह यांच्या कारकिर्दीत झाली. असे मानले जाते की गोरखा राजाची राणी लखन थापा ही देवीची भक्त होती आणि तिच्या इच्छेनुसार हे मंदिर बांधले गेले. पूर्वी मंदिरात जाण्यासाठी अनेक तास पायी चढायला लागत असे, पण आता पर्यटनासाठी केबल कार सुरू झालेली आहे. 10 ते 15 मिनिटाचा प्रवास आहे. हा प्रवास रोमांचक आणि दर्या डोंगरातून जातो. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे 1302 मीटर उंचीवर आहे. मंदिराच्या परिसरातून अन्नपूर्णा आणि मनासलू यांसारख्या हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचे विहंगम दृश्य दिसते.
घाबरलोय कारण आम्ही रोप वरतीच थांबलोय. म्हणजे मी तर नाही घाबरली पण मम्मीची घाबरली. आम्ही रोपच्या मधोमध थांबलोय. मागे बघू शकता तुम्ही कसं आहे कारण ते एकदम डीप आहे आणि तिथे आम्ही मधोमध थांबले. काय माहिती काय झालं आणि काय नाही. आणि एकतर त्यांनी आधीच आमचे फोटो काढून घेतले. असं व्हायब्रेट होतं. तिकडे ती लोक थांबली. थांबले सगळे ते बघ ते तर तिकडेच थांबले उतरायच्या विचार. असं का झालंय. ती लोक डेअरिंग करतायत. तू काय वापरली आहे. अशी काय लांब अशी लाईन लागलेली आहे. सगळीजण घंटी वाजवत आहे. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही दर्शन घेतलंय आणि आता आम्ही परत चाललोय घरी. बारिश आ रहा है. पाऊस येतोय. ऍक्च्युली पाऊस येतोय. पूर्ण पूर्ण काळोख झालेला आहे खूप आणि खूप छान वाटतं. वातावरण थंड आहे आणि थोडासा आशीर्वाद पण भेटला. आशीर्वाद पाऊस चालू झालेला आहे. बरं झालं आम्ही शेडमध्ये आलो आणि लाईन एवढी आहे ना केबल कारसाठी. म्हणजे थांबा तुम्हाला दाखव.
या झटका के लिए रेडी 3 2 1 मेरे को मजा आ रही है, जो झटका आ रहा है मेरे को मजा आ रहा है। हम पहुंच गए। अब यू हम पहुंच गए। Yes, sir. 3 bags full. One for the mouse, one for the day, and one for the little boy who Alice Pali. बोल रहा था रास्ता है इधर। लेकिन निकेत आंटी बोल रही नहीं इधर नहीं, ये रास्ता है, ये देखो स्लैंटिंग स्लोपिंग ऐसे जाता है। मेरा कान का फटा चल रही है। टैबलेट करने से नहीं हुआ यार। अब क्या खत्म, ये क्या है? यहाँ पे चाय लिखा है ना शायद। नहीं वो तो फार्म दिख तो रहा है उधर, वो देखो आसाम की ऊटी में पता है राज शूट हुआ था। राजवान फर्स्ट मैंने देखा नहीं है ये सब यही कर रहे हैं, इसलिए वो ऐसे एक्चुअली। ये डिफॉरेस्टेशन को लगता है। Do not lean out. Nicht hindaum sind du नेपाल से पेंचर नेपाल पेंचर लटक के देखना। अभी कोई पता ना मत कॉन्फ्रेंस पढ़ना हट यार। कॉन्फ्रेंस पढ़ना वो 10 मिनट से बोलते लगते हैं, लेकिन सच में लगते होंगे क्या? शायद क्या लिखा पास से पढ़ते हैं। क्यों? अच्छा ये पेन हो रहा है इसकी वजह से, एल्टीट्यूड की वजह से। मम्मी देखो अभी कितनी तेज लग रहा है। प्रेशर चेंज। ये वाला तो नहीं, पर ये वाला कुछ ज्यादा ही दर्द कर रहा है। ये वाला तो पाकिस्तानी एयरलाइन। मेरा ये वाला तो राइट वाला मेरा भी क्या हुआ? चिल्लाने की ये अभी 3 2 1 अरे पीछे वो है मेरी ये लो।
202 आणि चला आता आपण रूम टूर घेऊया. सो ही आहे आमची एवढी स्पेशियस रूम. इथे आमचं लगेज आहे. हे 3 बेड आहेत, मम्मी दीदी आणि मी, आम्ही तिघीजणी आहोत म्हणून 3 बेड. इथे असं काही डायनिंग टेबल तर नाही, पण असं कॉफी चहा पिण्यासाठी दिलेलं आहे टेबल. इथे गरम पाणी करण्यासाठी गरम पाणीचं हीटर आहे, ग्लास चहाचं कप बॉटल्स. हे आहे आमचं ड्रेसिंग टेबल. सो इथे आम्ही मेकअप वगैरे करू शकतो, रेडी होऊ शकतो. सो आणि ही आहे आमची बॅल्कनी, जी म्हणजे व्ह्यू आत्ता काळोखात तर तुम्हाला काहीच दिसणार नाही, पण पॉसिबिलिटीज आहेत. जर सकाळ झाली तर मग हे जे लाईट्स दिसतात तुम्हाला छोटे छोटे, हे सगळे माउंटन्स आहेत. तर पॉसिबिलिटीज आहेत उद्या सकाळी उजेडामध्ये माउंटन व्ह्यू छान भेटेल तुम्हा सगळ्यांना. आणि खूप सुंदर आहे, ग्रीनरी आहे सगळीकडे. आणि समोरचे बंगलोज म्हणजे समोरचे हॉटेल्स वगैरे खूप छान आहेत. आणि आमचंही हॉटेल त्यात एक खूप सुंदर दिसतं. सो ही काय अशी व्ह्यू आहे. हा झाला बाल्कनीतला व्ह्यू. तर आता मी तुम्हाला वॉशरूम दाखवते. विंडो बंद आणि आता वॉशरूम. सो वॉशरूमची लाईट ऑन आणि ही गेलो आतमध्ये. सो असं काही स्पेशियस वॉशरूम आहे आमचं. असं काही दिलेलं आहे त्यांनी, शॅम्पू, परत शॉवर जेल, टूथपेस्ट आणि ब्रश. टूथपेस्ट खूप क्यूट आहे. टॉवेल दिलेला आहे आणि हेअर ड्रायर, जसं मी तुम्हाला काठमांडूला पण दाखवलेलं आर्यलता हॉटेलमध्ये, तिथेही असंच हेअर ड्रायर होतं. सो इथेही आहे हेअर ड्रायर. इथे सोप दिलेला आहे त्यांनी. हा बघा, हा सोप, आय एम सॉरी, हा सोप आणि बेसिंग. आणि ही मी आहे मिररमध्ये. सो आहे सगळं काही छान फॅसिलिटीज आहेत. टॉवेल दिलेले आहेत, अजून खूप छान आहे. हे बंद नाही झालं माझ्याकडनं. सो ही अशी काय माझी रूम टूर होती. सो मला सांगा तुम्हाला माझं हॉटेल आणि रूम कसं आवडलं. और पीछे निकिता आंटी है. निकिता आंटी, आपने कौन सी थाली मंगाई है? मैंने चिकन थाली मंगाई है. चिकन थाली. सोनू दीदी, हर्षिता दीदी, वंश आणि आमची फॅमिली आहे. तिथे अक्षत आणि श्री आंटी आहे. अक्षत, श्री आंटी, हाय. आणि आम्ही आता, मी चिकन थाली मागवली आहे, मम्मी आणि दीदीने व्हेज थाली मागवली. तर ही माझी चिकन थाली आहे आणि मम्मी मिरची खाती आहे. ही व्हेज थाली आहे. व्हेज थालीमध्ये पापड आहे, राईस आहे, रोटी आहे, डाळ, मिक्स भाजी आहे, फ्लावर्सची भाजी आहे, पनीरची भाजी आहे, दही आहे, सॅलड आहे आणि हे काहीतरी पटॅटो फ्राईज आहे. नॉनव्हेज थालीमध्ये चपाती आहे, सॅलड, पापड, ते पटॅटोचं काही फ्राईज टाईप आहे, दही आहे, फ्लावरची भाजी आहे, दही आहे, डाळ आहे, चिकन आहे आणि राईस आहे. We've been waiting for so long.